राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, काल पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव झाले नाही. का झाले नाही? तर पारनेर बाजार समितीमध्ये गेल्या 2 बाजारी आलेली कांद्याची मोठी आवक त्यासाठी कारणीभूत होती. तर एवढी मोठी आवक पारनेर बाजार समितीमध्ये का आली ते आपल्याला माहीत आहे. मित्रांनो, याविषयी आपण 2 व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपल्याला दिली होती. शेतकऱ्यांनी कांद्याची मोठी आवक पारनेर बाजार समितीमध्ये केली. मित्रांनो, पारनेर बाजार समितीमध्ये काही व्यापाऱ्यांनी 45 ते 50 रुपये किलो कांद्याचा भाव काही वकलाला काढला आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दिले आणि ते व्हिडिओ पाहून पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक ही आली. पारनेर बाजार समिती नाही तर इतर महाराष्ट्रातही कांद्याची मोठी आवक सध्या बाजार समित्यामध्ये दाखल होत आहे. शेतकऱ्यांनी आपला नवीन कांदा तो पक्व झालेला नसला तरीही काढून बाजारात आणला आणि गेल्या 2 दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आपल्याला दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांनी एवढी आवक केली कारण वर्षभर कांद्याला बाजार नाही आणि 50 रुपये किलो कांद्याला दर मिळतोय म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच कांदा काढून बाजारात आणला. कारण कांद्याचे बाजारभाव कमी जास्त हे अचानक होत असतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मग आता आपल्या कांद्याला भाव मिळावा एवढीच अपेक्षा कांदा उत्पादकांची असते आणि त्यानुसार त्यांनी 50 रुपयाचा जो काही भाव काढला गेलेला होता बाजार समितीने तो पाहून कांदा विक्रीसाठी बाजारात आणला. आता हा जो काही प्रकार झालेला आहे हा प्रकार राहुल तामखडे या शेतकरी मित्रांनी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे सरांना याविषयी माहिती दिली त्यानंतर हा प्रकार जास्त उघडकीस आला आणि त्याची चर्चा जास्त झाली. नाहीतर मित्रांनो, असे प्रकार सर्वच बाजार समित्यामध्ये सध्या आपल्याला दिसत आहेत. असंच होतं की 4-2 वकलाला भाव दिला जातो, बाकी वकलांना जे काही आपले 2 नंबर 3 नंबर प्रतीचे कांदे असतात त्याचा भाव आणि जो काही जास्त उंच काढलेला भाव असतो याचा मोठा फरक प्रत्येक बाजार समितीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, आता आपण कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी सावध राहण्याची वेळ आहे. सोशल मीडियाचा जमाना आहे. काही व्हिडिओ हे काढून व्हायरल केले जातात आणि त्यानंतर भोळा बाबडा शेतकरी आपला कांदा हा लगेच बाजारात उतरवतो कारण त्याला वाटतं खूप असे भाव वाढले आणि ज्यावेळेस तो बाजारात कांदा विक्रीसाठी घेऊन जातो त्यावेळेस अगदी कवडी मोल दर त्या कांद्याला मिळतो. मग याला जबाबदार कोण? तर मित्रांनो, जे काही असे प्रकार हे काही ठराविक लोक करतायत ते या प्रकारास जबाबदार आहेत आणि यापुढे शेतकरी असे प्रकार खपवून घेणार नाहीत. कारण आता शेतकऱ्यांना हे सगळे प्रकार समजायला लागलेले आहेत. आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी अगदी 365 दिवस ही असतेच आणि मित्रांनो, त्यामुळे असे प्रकार आता इथून पुढे तरी खपवून घेतले जाणार नाही. कारण ही अगदी शेतकऱ्यांची झालेली दिशाभूल आहे आणि ही दिशाभूल करून पारनेर बाजार समितीमध्ये जे शेतकरी मित्र कांदा विक्री करतात त्यांची झालेली नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांची हीच अवस्था या प्रकारामुळे झालेली आहे. मित्रांनो, सोशल मीडिया आहे, एखादा व्हिडिओ आपण व्हायरल केला की अगदी सेकंदात तो एक 5-50 हजार लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि त्याचा मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसत असतो. त्यामुळे बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनीही लिलाव हे रेंज प्रमाणे केले पाहिजे. जो काही भाव आहे, सरासरी भाव आहे, उच्चातला जो भाव आहे त्याची थोडीशी रेंज व्यापाऱ्यांनीही पकडली पाहिजे. नाहीतर त्याचा जो फटका आहे तो शेतकऱ्यांना बसतो आणि त्याचबरोबर तिथे बाजार समिती प्रशासनालाही त्याचा फटका नक्कीच बसतो. कारण पारनेर बाजार समितीची चर्चा ही महाराष्ट्रभर सध्या चालू आहे. मित्रांनो, आता पारनेर बाजार समितीने या सर्व प्रकारावर ऍक्शन घेतलेले आहे. त्यांना जे काही
आडते आहेत तेथील त्यांना नोटिसाही काढलेल्या आहेत. तर त्या नोटिशीमध्ये त्यांनी नेमकं काय मेन्शन केलेलं आहे, काय सांगितलेलं आहे आडत्यांना, आपण त्याची माहिती ही जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की असे जर प्रकार यानंतर घडले तर आपण माझा बळीराजावरती वारंवार या अशा प्रकारांबाबत आवाज हा उठवणार आहोत. कारण शेतकरी मित्रांची जी काही होणारी फसवणूक आहे ती फसवणूक झाल्यानंतर जे छोटे शेतकरी असतात किंवा मोठे शेतकरी असतात त्यांना मोठा फटका यामुळे बसत असतो. आणि आपणही कमेंट बॉक्समध्ये असे काही प्रकार जर घडत असतील तर नक्कीच मला या आपल्या चॅनलवरती कळवत चला, किंवा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे सरांनाही आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला तिथूनही चांगल्या प्रकारची मदत ही नक्कीच केली जाते. तर मित्रांनो, आता पाहूया पारनेर बाजार समितीने या सर्व प्रकारावरती व्यापाऱ्यांना जी काही नोटीस काढलेली आहे त्या नोटीसमध्ये काय नेमकं मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, पारनेर बाजार समितीमध्ये जर पाहिलं तर बुधवारी व शुक्रवारी झालेल्या लिलावात जवळपास 1 लाखांच्या वर कांदा गोण्यांची आवक झाली होती. बाजार समितीत जागा नसल्यामुळे खाजगी जागेमध्ये त्या गोण्या खाली कराव्या लागल्या होत्या आणि बाजार समितीमध्ये हमालांची संख्या कमी असल्यामुळे त्या गोण्या उचलल्या गेल्या नाहीत आणि काल त्यामुळे कांद्याचे लिलावही होऊ शकले नाहीत. तर काय नोटीस बाजार समितीने या आडत्यांना काढली आहे ती आपण पाहूयात. त्याचा विषय आहे की कांदा लिलाव करताना सरासरी बाजार भावापेक्षा अधिक उंचीचे बाजारभाव काढून शेतकरी वर्गाची दिशाभूल होत असल्याबाबत आपणास या नोटिशीद्वारे कळवण्यात येते की बाजार समितीमध्ये कांदा या शेतमालाचे बाजारभाव काढताना दैनंदिन चालू असलेले किंवा जादा विक्री होणारे मालापेक्षा 1-2 वक्कल 10 ते 15 रुपये फरकाने जास्तीची विक्री करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जातात व त्यामुळे शेतकरी वर्गाची दिशाभूल करण्याचे प्रकार सध्या बाजार समितीमध्ये घडत आहेत. तसेच गोल्टी मालाचे लिलाव न करता आपल्या मनानेच त्याचा भाव ठरविले जातात. ही बाब अतिशय बेकायदेशीर व संस्थेच्या हिताचे विरुद्ध आहे. त्यामुळे असे प्रकार तात्काळ बंद करण्यात यावेत. या बाबीमुळे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असून तशा तक्रारी शेतकऱ्यांनी माननीय मंत्री महोदय व वरिष्ठ कार्यालयास केलेल्या आहेत, तसेच समाज माध्यमावर पाठविलेल्या आहेत. यापुढे अशा प्रकारामुळे जर शेतकऱ्यांनी आंदोलन केले तर संबंधित आडतदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील. त्यामुळे यापुढे दैनंदिन चालू योग्य बाजारभावाप्रमाणेच शेतमालाची विक्री करण्यात येऊन शेतकऱ्यांची विश्वासार्हता जपण्यात यावी. यापुढे संस्थेचे हिताविरुद्ध असे गैरप्रकार केल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनियमन अधिनियम 1963 कलम 8 अन्वये अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. माननीय संचालक मंडळाचे आदेश आहे. सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर. तर मित्रांनो, आडतदारांना काय नोटीस नेमकी काढलेली आहे ती आपण पाहिलेली आहे. जो हा प्रकार झालेला आहे तो अतिशय खेदजनक प्रकार झालेला आहे. मित्रांनो, या प्रकारामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं नुकसान हे झालेलं आहे. इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी शेतकऱ्यांनीही घेतली पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.